जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आता मतदान होतं आहे आणि प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देतो आहे आणि नेमकी आकडेवारी किती मतदान झालं आहे, कार्यकर्त्यांना सूचना देतो आहे, बूथवर जात आहेत, मतदार बाहेर काढण्याचं सुद्धा एका बाजूने काम सुरू आहे। आणि आपण अशा एका ठिकाणी आहोत की लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातलं दाभोळी जिल्हा परिषद गट आणि त्या गटातील आपण उभ्या आहोत ते किरपेट या गावात। अत्यंत हा भाग सगळा संपूर्ण दुर्गम भाग आहे, पण ह्या भागामध्ये दाभोळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवणारे माजी जिल्हा प्रमुख विलास चाळके ह्या ठिकाणी शिवसेना तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत। इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या मतदारसंघाकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष आहे। त्याचं कारण असं आहे की एका बाजूला महायुतीने दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी यांची काही ठिकाणी कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते, काही ठिकाणी कट्टर पाहायला मिळते, प्रतिस्पर्धी एकमेकावरती कुरघोडी पाहताना बघतोय। पण ह्या गटाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गटामधून विलास चाळके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा एकंदरीत राजकीय रंग दिसतोय। आणि त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या विकास कामांच्या जोरावरती मतदार प्रभावित होऊन त्याचा फायदा विलास चाळकेंना होणार आहे। आणि त्यामुळे आमदार किरण सामंतांनी फक्त ह्या ठिकाणी या गावामध्ये या मतदारसंघात फक्त एका सरपंचाच्या प्रवेशाकरता 15 मिनिटाचा दौरा केला होता। त्यानंतर संपूर्ण दाभोळी जिल्हा परिषद गटात आमदार सामंत फिरकलेले नाही आहेत, पण मतदारांनी त्याच्यावर विश्वास टाकला आहे असं एकंदरीत आजच्या राजकीय वातावरणात आणि मतदारांच्या आकडेवरून दिसतंय। आपण ह्या ठिकाणी आहोत किरपेटमध्येच प्रत्यक्ष उमेदवार आहेत विलास चाळके यांनाच विचारूया। चाळके साहेब, नेमकं ह्या मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये आपल्याबद्दल फार आपुलकी आहे, उत्सुकता आहे, कार्यकर्ते आपले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहेत, माझी सवारी जया माने आहेत, भडकंबाचे नेते तुमचे बापू शिंदे आहेत, ही सगळी मंडळी आहेत। काय एकंदरीत चित्र असेल निकालानंतर चित्र असण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचं नेतृत्व आणि या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण सामंत साहेब यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या विकासाच्या झंझावातवर इथली जनतेनं एकतर्फी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शिवसेनेसोबत राहायचं आणि म्हणूनच आज हे चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। मला निश्चितपणे विश्वास आहे की साधारणपणे 80% अधिक मतदान हे शिवसेनेला होईल याची निश्चितपणे मी आपल्याला खात्री देतो। प्रचारादरम्यान लोकांमध्ये काय हे होतं, म्हणजे मागण्या काय होत्या, काय एकंदरीत निवडून आल्यानंतर काय करण्यात लोकांनी एकच भूमिका ठेवली की 1 वर्षामध्ये आमदार साहेबांना साधारणपणे 1 वर्ष 2 महिने आमदार होऊन झालेत, ते 1 वर्ष 2 महिन्यामध्ये त्यांनी जी काही विकास कामं केली तोच लोकांनी अंदाज घेतला की आपल्याला भविष्यामध्ये जर ह्या संपूर्ण विभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सामंत साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहिलं पाहिजे। तो निर्णय लोकांनी घेतला आहे आणि म्हणून हे सगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं। लोकांनी ठामपणे निर्णय घेतला आहे, पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन असेल त्याची परिपूर्ती आमदार किरण सामंत करतायत, त्या जोरावरतीच माझा विजय निश्चित आहे असं विलास चाळके म्हणतात। एकंदरीतच काय ह्याचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये माजी सभापती म्हणून शिक्षण सभापती म्हणून काम केलेले विलास चाळके यांची कारकीर्द पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या दामानं जिल्हा परिषदेला सुरू होणार एवढं मात्र नक्की। टाइम जाहीरकर्ता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।